हॅलो मित्रांनो, तर हा आहे पार्ट 3 वाला ब्लॉग. तर आता आमच्यासोबत असं काय झालं की आम्हाला गाडीमधून उतरून जावं लागेल एअरपोर्टपर्यंत, तर पैदल कारण की इकडे नागपूरमध्ये चालू होतं आंदोलन आणि सगळे ट्रक वगैरे आणि गाड्या सगळ्या उभ्या होत्या आणि सगळे रस्ते झाले होते जाम. कोणालाच कुठे जाऊ देत नव्हते. सगळ्या भाजीपाल्याच्या गाड्या, ट्रक वगैरे सगळंच उभं होतं. आणि आत्ता वाजले होते 4:30 रात्रीचे म्हणजे सकाळचेच, तेच ते पहाटेचे. बडे पप्पाची फ्लाईट तर 8 वाजताची आहे आणि आत्ता वाजले आहे 4:30. 6 वाजेपर्यंत आम्ही तिथे पोहोचलो पाहिजे म्हणजे पाहिजेच. आणि मग आमच्यासोबत इतकं छान झालं की आम्हाला दिसला एक दादा आणि आम्ही त्याला खूप जास्त रिक्वेस्ट करून थांबवलं आणि आम्ही म्हटलं आम्हाला तर नको पोहोचू, पण बडे पप्पा आणि दादाला प्लीज एअरपोर्टपर्यंत पोहोचव. मग त्या दादाने म्हटलं हो, आणि मग बडे पप्पा आणि दादा हे दोघे जण गेले होते एअरपोर्टवर गाडीवर. आणि मग त्यानंतर बडे पप्पा आणि दादा तर निघाले, पण आमचं कसं, आम्ही काय करायचं. मग आम्ही पैदल निघालोच. तर आमच्यासोबत असं काय झालं तर ते बघा पार्ट 4 मध्ये. बाय बाय.